मंडळी, कसं काय तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बिंग लेजंड लाईव्हच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि बॅग बघून तर तुम्हाला समजलं असेल, आता आपण चाललेलो एका ट्रिपसाठी. माहिती आहे मला ब्लॉग्स थोडे अनरेग्युलर झालेत पहिल्यापेक्षा, पण काय करू, कामामुळं जमत नाही. मग बऱ्याच दिवसांत सुट्टी घेऊन तुमच्यासाठी कंटेंट तयार करायसाठी आपण चाललेलो आहे बेळगावला. आणि बेळगावला लास्ट टाईम आपल्याला झूला जायचं होतं, जे आपल्याला गेल्या वेळेला जाता आलं नाही, ते पण तुम्हाला आज दाखवणार आहे. आपल्यासोबत आता तेजस आहे, माझी अहमदाबादची बहीण आहे, तिची मम्मी आहे आणि माझी छोटी बहीण श्रद्धा आहे. सो चला आपण ट्रिप एन्जॉय करण्याचा फुल प्रयत्न करू, तुम्हाला पण खूप एन्जॉय करू. बघूया कसं कसं काय काय होते. खूप ट्रिप मस्त होईल, पावसाळा चालू आहे जोरात. बघूया काय काय होते, चला. लास्ट टाइम सारखा सीन झालेला आहे. बेळगाव जो आज ट्यूजडे हॉलिडे होता, हे आम्हाला आज समजलेला आहे. आणि जरासा ट्रिपमध्ये जरा माझा माहोल एकदम असं हे झालं, ढासळल्यासारखा झाला. कारण सांभाळलं स्वतःला, आवरलं स्वतःला. आपल्यासोबतच्या 3 जणांना आपल्याला सांभाळायचं आहे, त्याच्यामुळे आपण खचून नाही गेलो. आता आलो आहे आम्ही बेळगावला. बेळगावचं एक फेमस मार्केट आहे जिथं आम्ही लास्ट टाइम शूज घेतलेले. ते शूज, हे मार्केटचं नाव काहीतरी आता बोलला रे, कशा बोलला, ते कन्नडमध्येच काहीतरी नाव आहे. हां, काहीतरी आहे. मग ते जर मला जर समजलं तर मी तुम्हाला समजवतो. तर आता आपण चाललो मार्केटला, शूज वगैरे घ्यायचा प्लॅन आहे. बघूया वगैरे कसं कसं काय 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 होते काय नाही ते तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसणार. बघूया पुढं काय काय घेणं होतं. हां, नशीब गांडू आहे. तेजाला मी ब्लॉगमध्ये घेतोय कारण की मला दाखवायचं आहे, त्याच्यामुळे मला किती पनवती बघायला लागणार आहे. हां, नाही सांगतो पनवती म्हणला, कसं सांगतो, ऐक सांगतो कशी आपली पनवती कशी प्लस होते लक्षात ठेव. पनवती प्लस पनोती इज इक्वल टू एक्स्ट्रा पनोती, 2x पनोती, लक्षात ठेव. आपण मित्र आहे ना, उगाच नाही, आपली पनोती पण सेम आहे म्हणून आपण मित्र आहे. आता विषय असं झालाय, आम्ही आलतो ज्या स्पेशली मार्केटला शूज वगैरे घ्यायला, खरेदी करायला. तर मार्केट आज काय माहीत काय रिझनने बंद आहे. आता ते माहीत नाही रिझन आम्हाला, आणि आता जाणून घ्यायची पण इच्छा नाही. जो ट्यूजडेचा बंद असतो हे लक्षात ठेवा. आणि मी मॅपवरती मेन्शन करणार आहे तिथं आता, कारण की इथनं पुढं आमच्यासोबत जे झालं ते व्हायला नको म्हणून. सो आता इथनं पुढं आपण येताना ट्यूजडेला कधीच ट्रिप काढणार नाही, अजिबात नाही. सो आता आम्ही चाललेलो पाटील ढाब्याला, स्पेशली व्हेज जेवण जेवायला. मजा येणार आहे जेवणाची. तर जेवलं ना की असं मूड फ्रेश होतो. मग पहिला जेवूया आणि मग बाकीची कामं करूया. तर आम्ही परत एकदा आलेलो आहे पाटील ढाब्याला पुन्हा एकदा. काय जेवण असतं माहिती आहे इथलं, 500 लेवल जेवण. सो बघूया आता जेवण कसं कसं जातंय, कसं कसं. ते ज्या डिसअपॉइंटमेंटमध्ये आहे, कुर्बानी प्लस डिसअपॉइंटमेंट, एक्स्ट्रा कुर्बानी अँड डिसअपॉइंटमेंट. बाय द वे, अजून एक गोष्ट आहे ती नंतर सांगतो, आत्ता नको. ते नंतर सांगतो. एक सांगायची आहे गोष्ट, सांगतो नंतर. तर सध्या जेवणावरती आपण लक्ष देऊया.
आता सांगायचं असं म्हटलं तर जेवणामध्ये मी एवढा लीन झालो ना की मला रिव्ह्यू द्यायचं लक्षातच नाही राहिला. असं ओरली रिव्ह्यू देतो. आम्ही एक पनीरची भाजी मागवलेली, एक स्पेशल पाटील हॉटेल भाजी मागवलेली, ते खाल्लं. बटर नान होती, ते खाल्लं आणि जे खायला घेतलं मला रिव्ह्यू द्यायचं लक्षातच नाही राहिलं. एवढं भारी जेवण होतं, तुम्हाला दाखवायचं होतं कारण विसरलो मी. आणि तुम्हाला आता मेन जे मी दाखवणार आहे ते माझ्या मागे आहे. हे असं सॉरी व्ह्यू चुकीचं आहे. हां हे असं, हे आपण आता आलेलो आहे आमच्या गावाकडे सामनगडला. सामनगड आता तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो, केवढं दाखवता येईल तेवढं. पण कसं आहे पाऊस जरासा यायला आहे त्याच्यामुळं ठीक विषय. व्ह्यू दाखवतो बघा, आवडला तर बघा. आता तुम्ही म्हणाल अचानक ह्या सिनरी दाखवायला आणि मधनच कुठनं इथपर्यंत आला. तर झालं असं की गावी पोचता पोचता माझ्या फोनची बॅटरी झाली डेड. फोन चार्जिंग झाली कारण मला पुढचं शूट करायचं लक्षातच नाही राहिलं. आम्ही कार्ड्स खेळत बसलो, बोलत बसलो, जेवून बिवून निवांत ढाराढूर झोपलो. मला शूटच करायचं लक्षात नाही. त्यामुळं हा ॲट द व्हिडिओचा एंड म्हणून मी आज स्पेशली एक वेगळा शूट करतोय. सो ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला काही एवढा फारसा मजा आली नसणार, कारण जो उद्याचा ब्लॉग आहे यात तुम्हाला अजून मजा येणार. सो स्टे ट्यून. व्हिडिओ आवडला असला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.